विधान परिषदेकरता 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे। मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे। भाजपच्या गोटात विधान परिषदेकरता मोठी बहुगर्दी आहे। यादी निम्मी करून पाठवा, दिल्ली नेतृत्वाचे आदेश आहेत। पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपकडून 14 नावं आता दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नाव निश्चितीकरता दिल्लीत पोहोचताना दिसतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, भल्याभल्यांची रांग लागलेली आहे भाजपमधून परिषदेवर जाण्याकरता, पण दिल्लीतून जो काही आदेश देण्यात आलेला आहे तो मात्र पाळावाच लागेल। निश्चित लागवी, कारण भाजपमध्ये आता सध्या जरी त्यांच्या विधान परिषदेमध्ये 6 जागा वाटेल असल्या तरी जवळपास 550 इच्छुकांनी आपली नावांची यादी आहे ती पक्षाकडे पाठवलेली होती। त्यामधून 30 जणांची यादी आहे ती भाजपने कोर कमिटीमध्ये निश्चित करून दिल्लीला पाठवली होती आणि यानंतर दिल्लीमधून ही यादी निम्मी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता 14 नावं आहेत ती दिल्लीला पाठवण्यात आलेली आहेत। विशेष करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, यांनी कालच वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। आणि आता सध्या एकंदरीतच भाजपकडून 2 गोष्टींवरती विशेष लक्ष देण्यात येत आहे। म्हणजे भाजपचे जे निष्ठावंत जुने पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, अशा लोकांना या आता विधान परिषदेमध्ये 5 जागांवर संधी दिली जाईल। 6व्या जागेवरती प्रज्ञा सातव यांची जी उरलेली टर्म आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी दिली जाणार आहे। मात्र 5 जागा ज्या उरलेल्या आहेत त्यामध्ये एक म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांना, दुसरी गोष्ट म्हणजे प्रादेशिक समतोल राखला जाणार आहे। त्यामध्ये मुंबईमधून सध्या तरी कोणाला संधी मिळणार नाहीये। ठाणे कोकणामधून एक असेल, दुसरी जागा आहे ती उत्तर महाराष्ट्र, तिसरी जागा मराठवाडा, चौथी जागा विदर्भ आणि 5वी जागा पश्चिम महाराष्ट्र, अशा 5 विभागांमधून 5 जणांना संधी देण्याचा निर्णय देखील भाजपने घेतलेला आहे। त्यामुळे या 14 नावांमध्ये आता नेमकी कुणाच्या नावाची लॉटरी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।